नमस्कार मित्रांनो, आज राज आणि रचना यांनी पेपरवर सह्या केल्या आणि घटस्फोटाचा शेवटचा टप्पासुद्धा यांनी पार पाडला. आता यांच्या दोघांमध्ये बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नव्हतं. पण 3 वर्षाच्या मुलाला बाळ म्हणून राज कसा कळणार होता? घटस्फोटाची सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर रचना आपल्या स्वतःच्या फ्लॅटवर राहायला जाणार होती. रचनाच्या आईबापांनी रचनाला खूपच समजावून सांगितले होते की आता तू आमच्या सोबत राहा. पण आता रचनाला स्वतंत्रपणाने राहायचे होते. ती तिच्या पायावरती भक्कमपणाने उभी होती. मग आई-वडिलांची गरज का पडावी, असे तिला वाटत होते. राज हा तिच्या आई-बाबांसोबत मुंबईला राहत होता. पण लग्नानंतर त्याने काही काळानंतर वेगळे घर केले होते. पण आज तो परत आई-बाबांकडे राहण्यासाठी जाणार होता. तर इकडे राज आणि रचना हे दोन्ही पण विरुद्ध दिशेने जात होते. रचनाच्या कडेवर प्रतीक बसलेला होता. राजला असं वाटत होतं आपल्या मुलाला आपण एकदा तरी जवळ घ्यावं. म्हणून राज हा रचनाच्या जवळ गेला आणि रचनाच्या कडेवर असलेल्या बाळाला प्रतीक म्हणाला, "ए गोलू, ई माझ्याकडे." राजने आता प्रतीकला घेण्यासाठी हात आपले पुढे केले. तेवढ्यात रचना म्हणली, "कोर्टाने तुला फक्त एक रविवार भेटण्यासाठी संधी दिलेली आहे आणि आज तर शुक्रवार आहे. मी माझ्या मुलाला कुणाच्या पण हाती देणार नाही." इतकं बोलून रचना कारमध्ये निघून गेली आणि राज हतबलपणाने कारकडे बघतच उभा राहिला. राज हा आज आई-वडिलांकडे गेला होता. तो खूपच नाराजसुद्धा होता. तो घरामध्ये गेला आणि घराचा दरवाजा बंद करून एकटाच बसला होता. त्याला तिथे बसल्या बसल्या रचनाच्या खूपच आठवणी येत होत्या, जुन्या पुराण्या. राज हा जुन्या आठवणींमध्ये खूपच दंग झालता. त्याला कोणचेच भान राहिलेले नव्हते. अखेर आता राजच्या आईवडिलांनी दरवाजा वाजविला. पण राज इकडे आठवणींमध्ये दंग झाला असल्याने त्याला काही ऐकू येत नव्हतं. राजचे आई-बाबा बाहेरून ओरडत होते, "राज, दार उघड. झालं ते होऊ दे. आम्ही तुझ्या सोबत आहोत." तर आता राजसुद्धा भानावरती आलता आणि राजने दरवाजा उघडला. तर दुसरीकडे रचना आपल्या फ्लॅटवर आलती आणि स्वच्छ रूम करत होती. प्रतीक हा कडेवरच बसलेला होता. त्याने प्रतीकला बेडवर टाकलं आणि प्रतीक बेडवरती झोपी गेला. तर आता रचनाच्या दरवाजाची बेल वाजली. रचनाला वाटलं तेच असतील. तर रचनाने घाईगडबडीमध्ये आपले दार उघडले तर तेच बाहेर उभा बॅग घेऊन होते. रचना म्हणाली, "आई-बाबा, तुम्ही इथे आणि बॅग घेऊन?" ते म्हणाले, "रचना, आम्ही तुला आमच्यासोबत राहा म्हणतो, पण तू आमच्यासोबत राहत नाही." पुढील भाग पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा.